काही नको दुसरं सरकार साहेब, आम्हाला पेन्शन पाहिजे. ऐका माझं एकत्र येतायचं, माझी 3 मुलं मेल्यात, मी काय खाऊ, कोण मला बघल. फक्त आम्हाला सरकारने साथ द्यावा. वयस्कर बायाला कागदपत्रांच्या अभावामुळे या वृद्ध महिला शासकीय योजनांपासून वंचित आहेत. वृद्धापकाळात काहीतरी आधार असावा म्हणून त्या आंदोलन करत आहेत. पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कचरा वेचक, एकल अशा वृद्ध महिलांनी आपल्या काही मागण्यांसह आंदोलन केलं. लाडक्या बहिणीच्या पेन्शनसाठी लढायचंय. कशासाठी? आम्हाला बाकी काही नको, आम्हाला पण लाडक्या बहिणीचीच पेन्शन पाहिजे. सगळ्याला पैसे कुठून आणतो, मुलगा नाही, एक मुलगी आहे तिच्या नामच्या घरी, ती बी नवरा बेवडा आहे, माझ्याकडे बघेल का 2 लेकरं ती बघेल, अशी अडचणी आहे. तुम्हाला दुसरी पेन्शन नाही मिळत? कुठलीच नाही. कधी प्रयत्न केला होता? केलं मी एकदा. तर मला कुठलं आता कुठले कागदपत्र म्हातारा झाल्यावर जमा करावे, कुठला दाखला आणि कुठलं काय करावं. लाडकी बहीण योजना कोणी मागितली होती का? नाही. पण सरकारने जाहीर केली. कोणाच्या पैशातून जाहीर केली? तुमच्या आमच्या पैशातून. बरोबर आहे. पेन्शनची योजना जी आहे, आपण किती वर्ष मागणी करतोय? 20 वर्ष मागणी करतोय की पेन्शन पार दिल्ली पर्यंत जाऊन आलो की पेन्शन द्या म्हणून. त्या सरकारने न्याय दिला नाही त्यावेळेला. आताच्या सरकारने पण न्याय दिलेला नाही. नागरिक उपाशी कोणी झोपू नये, हे कुणाचं काम असतं? सरकारचं काम असतं. त्यामुळे सरकारला हे ठिकाणाला या महिलांनी सरकारकडे काही मागण्या घातल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील वयाची कमाल मर्यादा काढून टाकावी. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ न मिळणाऱ्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाव्यात. लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील 2 महिला लाभार्थ्यांची निवड करत असताना 65 वयाच्या वरील महिलेला प्राधान्य द्यावं. वयोवर्ष 65 किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या महिलांसाठी कागदपत्रांची पूर्तता शासन आपल्या दारी या उपक्रमातून मोफत करून द्यावी, अशा काही मागण्या त्यांनी केल्या आहेत. श्रावण बाळ योजना म्हणून जी पेन्शनची योजना आहे महाराष्ट्र सरकारची, त्याच्यामध्ये उत्पन्नाची अट जी आहे ते 21,000 वार्षिक उत्पन्न आहे. म्हणजे बहुतेक महिला ह्याच्यात बसतच नाहीत किंवा हे कारण निमित्तच होतं, त्याला ती देत नाही उत्पन्नाचा दाखला आणि म्हणून त्यांना पेन्शन मिळू शकत नाही. दुसरी अट जी आहे पेन्शन योजनेमध्ये की 25 वर्षापेक्षा जास्त मुलगा असला तर बाईला पेन्शन मिळत नाही. पण लाडकी बहीण योजनेमध्ये अशी काही अट नव्हतीच. तर ज्यांना मोठी मुलं होती त्यांना पण पैसे लाभ मिळालेला आहे ह्याचा. तर आपण म्हणतो ज्यांना मिळतोय लाभ, म्हणजे हे शेवटी सरकारने महिलांना सन्मानासाठी ही योजनेअंतर्गत त्यांना लाभ दिलेला आहे. तोच लाभ ज्येष्ठ बहिणींना पण मिळावा अशी आमची मागणी आहे.